नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात नवीन अपडेट आलेली आहे। कधी वाढणार डीए बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते त्याला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ मिळाल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। आज सर्वात मोठी बातमी आहे, 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे। तो कधी वाढणार आहे बघूया सविस्तर माहिती। ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आपण बघतो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50% 53% केला। ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली, मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवणे अपेक्षित आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना ही 53% दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित असून ही महागाई भत्त्याची जी वाढ आहे ते जुलै 2024 पासून लागू करावी लागणार आहे। दरम्यान आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे, ती बघा कोणती आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात यावी। महागाई भत्ता हा 1 जुलै 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ही मागणी केली असून यासाठी मागणीपत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस जे आहेत समीर भाटकर यांनी याबाबत खुलासा केला किंवा सांगितला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आलेला आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचारी जे आहेत त्यांना महागाई भत्ता जो मिळणार होता तो रखडलेला आहे। याचमुळे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे। यामुळे येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 53% होईल असे म्हटले जात आहे। आज फडणवीस सरकारची मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली, मात्र या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासाठी किंवा वाढीसाठी संदर्भामध्ये कोणताच निर्णय झालेला नाही। यामुळे आता याबाबत निर्णय नेमका कधी येणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। मीडियाच्या रिपोर्टनुसार जानेवारी अखेरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता जो आहे तो वाढवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशा प्रकारे म्हटले जात आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचारी जे आहेत त्यांचा सुद्धा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे आणि जानेवारी अखेरपर्यंत तो वाढेल अशा प्रकारे म्हटले जात आहे। ही होती नवीन अपडेट। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।